आज आपल्याला बनवायचे आहेत हळवाचे लाडू. स्त्रियांच्या सर्व समस्यांवर एकदम रामबाण उपाय म्हणजे हळवाचे लाडू आहेत. इथे मी 1 बाउल हळीव घेतलेली आहे. ती मंद आचेवर मी भाजत आहे. हळीव भाजली की नाही आपल्याला बघू शकता. हळीव जेव्हा तिप्पट फुलते तेव्हा ती भाजली जाते आणि ती आपल्याला हळीव आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. मंद आचेवर भाजलेली हळीव आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हळीव भिजेपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि हे पाणी तुम्ही नारळ पाणीही वापरू शकता. त्यानंतर आपल्याला आता लाडू बनवण्यासाठी म्हणून गूळ घ्यायचा आहे. गुळाचं प्रमाण थोडंसं योग्य प्रमाणात घ्यायचं. थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपल्याला गूळ वितळस्तवर हा गूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. सुक्या खोबऱ्याचाही तुम्ही वापर करू शकता, पण ओल्या खोबऱ्यामुळे खूपच छान चव येते. त्यानंतर ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स घ्यायचे आपल्याला हवे तेवढे आणि ह्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. हे सर्व प्रमाण थोडंसं घट्ट होत आलं, की आपल्याला त्यामध्ये भिजलेली हळीव घ्यायची आहे. बघू शकता हळीव ही आपली भिजून ही तिप्पट फुललेली आहे. त्यानंतर हळीव ही थोडा वेळ परतून घ्यायची. आता जेव्हा कढईमध्ये हे मिश्रण कळा सोडू लागते, तेव्हा आपल्याला हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ताटामध्ये काढल्यानंतर हे मिश्रण थोडंसं गार होत आलं, की आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत. बघू शकता आता मी ते ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे. हे लाडू जेव्हा आई आणि आजी हिवाळ्यामध्येच का बनवायची ह्याचं प्रमाण जेव्हा मला समजलं, की हिवाळ्यामध्ये आपल्याकडे केस गळतीचे प्रमाण असते किंवा सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी हे जेव्हा आपलं प्रमाण वाढत जातं, तेव्हा हिवाळ्यामध्ये असे लाडू आवर्जून बनवून खावेत आणि इतर वेळीही स्त्रियांच्या सर्व समस्यांवर ह्या लाडवांचा अगदी रामबाण उपाय म्हणून वापर केला जातो. चला तर मग एक लाडू तर तुमच्यासाठी.